बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी दिल्लीतून आहे। दिल्लीतलं वातावरण सध्या आपल्याला माहिती आहे प्रचंड गरम आहे। आंदोलनावरून दिल्ली तापलेली असतानाच एक मोठा पॉवर गेम आज दिल्लीमध्ये खेळला गेला। हा पॉवर गेम म्हणजे शरद पवार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले आणि या दोघांच्या भेटीचे 4 फोटो समोर आले। या 4 फोटोंमध्ये अख्ख्या या पॉवर गेमची स्टोरी दडली आहे। काय आहेत हे 4 फोटो आणि या फोटो मागची पॉवर गेमची स्टोरी नेमकी काय आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट। दिल्ली, आंदोलनाची दिल्ली, आक्रमक दिल्ली, विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची दिल्ली, संसदेच्या अधिवेशनाची दिल्ली आणि प्रचंड राजकीय घडामोडींची दिल्ली। दिल्ली अशी प्रचंड तापलेली असताना आणि आक्रमक झालेली असताना एक मोठी, महत्त्वाची आणि खळबळजनक भेट दिल्लीत घडली आहे। हीच ती भेट पवार आणि मोदींची। या भेटीला म्हणतात पॉवर गेम। शरद पवार अभिजित दिपकेंच्या आंदोलनात गेले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिला। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी विद्यार्थी आंदोलकांशी चर्चा केली आणि या सगळ्याला 24 तास सुद्धा होत नाहीत तोच पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले। काही तासांआधी सरकार विरोधात कडक भूमिका घ्यायची आणि पुढच्या काही तासात पंतप्रधानांच्या भेटीला जायचं, हेच ते पवारांचं धक्कातंत्र। म्हणूनच याला म्हणतात पॉवर गेम। दिल्लीच्या हवेत बाहेर थोडा तणाव असताना पवार आणि मोदींच्या भेटीत आतमध्ये काय घडलं होतं ते पहा। मोदी आणि पवार यांच्या भेटीचे 4 फोटो समोर आले आहेत। ते 4 फोटो आणि 4 फोटोंचे अर्थ आता आम्ही तुम्हाला सांगतो। पहिला फोटो पहा। घड्याळामध्ये सुमारे 11:15 वाजल्या। शरद पवार मोदींच्या भेटीसाठी दरवाजातून आत येत आहेत। मोदींनी पवारांचा हात हातात घेतलाय आणि मोदी पवारांचा हात हातात घेऊन त्यांचं स्वागत करतायत। पवार आणि मोदी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे। भेटीचा आनंद दिसतोय। दुसरा फोटो, पवार आणि मोदी दोघेही खुर्चीवर बसलेत। शरद पवारांच्या हातात एक फाईल आहे। त्यातला एक कागद काढून पवारांनी मोदींच्या हातात दिला। मोदी त्यांच्या चष्म्यातून गांभीर्यानं तो कागद वाचतायत आणि शरद पवारांचं लक्ष मोदींकडे आहे। आता फोटो तिसरा। या तिसऱ्या फोटोत शरद पवारांनी त्यांच्या हातातील फाईल आता टेबलावर ठेवून दिली आहे। पवारांनी हातात एक कागद धरलाय। पवार काय म्हणतायत ते मोदी लक्षपूर्वक ऐकतायत। या फोटोतली तिसरी व्यक्ती आहे सुप्रिया सुळे। सुप्रिया सुळेंच्या हातातही एक कागद आहे। सुप्रिया सुळे आणि मोदी हे दोघेही पवारांचं बोलणं ऐकतायत। आणि आता पवार आणि मोदी भेटीचा सगळ्यात महत्त्वाचा चौथा फोटो। या फोटोत पहा, कुठलीही ऍक्शन नाही। सगळे कागद बाजूला ठेवले गेलेत। पवारांनीही त्यांच्या हातावर हात ठेवलेत। मोदींनीही स्वतःच्या हातावर हात ठेवलेत। मोदी खुर्चीला टेकून थोडे रिलॅक्स झालेत। शरद पवारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि मोदींच्या चेहऱ्यावरही हास्य आहे। थोडक्यात या 4ही फोटोंमधल्या तिघांच्या बॉडी लँग्वेजची बेरीज केली तर पवार मोदी ही भेट समाधानकारक आणि हसरी होती। त्यात कुठलाही तणाव नव्हता असंच दिसतंय। ही भेट का झाली याचं कारण पवार गटाकडून काय सांगण्यात आलंय ते पहा। महाराष्ट्रात कृषी आणि जलक्षेत्रासंबंधी शेतकऱ्यांची गंभीर स्थिती आहे। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीनं आर्थिक मदत करावी। सिंचन आणि पाणी प्रकल्पामध्ये पारदर्शकता यावी। सिंचन योजनांचं थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं। रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावे। किमान आधारभूत किंमत अर्थात MSP जाहीर करून थांबू नये तर प्रत्येक शेतकऱ्याला MSPचा कायदेशीर अधिकार मिळावा। पीक विमा योजनेतल्या त्रुटी दूर करून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। बनावट बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा करावा। अशा मागण्या शरद पवारांनी मोदींना दिलेल्या निवेदनात केल्याचं सांगण्यात आलंय। आणि पवार साहेबांचा आपल्याला इतक्या वर्षाचा अनुभव असेल की पवार साहेब ज्यावेळेला एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आश्वासित करतात तेव्हा संबंधितांच्याबरोबर बैठक करण्याचा पहिला ते पुढाकार घेतात। काल या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली। राजकारण काय घडते म्हणण्यापेक्षा शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते,
ते मोदी साहेबांना कधी केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त. शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात. त्या का गेल्या, कशासाठी गेल्या, काय चर्चा झाली, हे भेटी अंती हे जरूर स्पष्ट केला जाईल. त्यांचा हेतू एकंदरीत देशामध्ये जी संवेदनाहीनतापेक्षा सोबतच जी संवादहीनता आहे तो संवाद कुठेतरी सुरू करण्याच्या अनुषंगानं जर ते गेले असतील तर हा त्यांचा अधिकार आहे. महत्त्वाचं म्हणजे पवार आणि मोदींच्या भेटीत दिल्लीतल्या सध्याच्या विद्यार्थी आणि विरोधकांच्या आंदोलनावर कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे पवार मोदी भेटीचा पडद्यामागचा अजेंडा काय अशी चर्चा रंगली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाबद्दल सुप्रिया सुळेंनी सकारात्मक संकेत दिले आहेत. शरद पवारांचा पक्ष एनडीए बरोबर जाण्याची चर्चा आहे. तसं झालं तर केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची देखील चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी गेल्या काही काळात शरद पवारांची भेट घेतली आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार अशी चर्चा असताना शरद पवार मोदींच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीच्या माध्यमातून सरकारकडून एक सांगण्याचा प्रयत्न होतोय की आमचा विरोधकांशी संवाद सुरू आहे. ज्यांना राजकारण करायचं नाही या आंदोलनाचं, केवळ त्यांच्याशी आमचा डायलॉग सुरू आहे, हे मला वाटतं की त्याच्यातून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. दुसरं एक कारण या भेटीचं असू शकतं ते म्हणजे संसदेत जे महिला आरक्षणाचं बिल भाजपला आणायचं आहे त्याच्यासाठी त्यांना 2/3 बहुमताची गरज आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसपासून दुरावलेला द्रमुक त्यांचे 22 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 असे 30 खासदारांची मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनही ही भेट झालेली असेल. परंतु आजची वेळ ही फार महत्वाची होती या दृष्टिकोनातून सांगायला लागेल. शरद पवार गट दावा करतोय त्याप्रमाणे ही भेट शेतकऱ्यांबद्दल असेलही, पण राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर अर्थातच टायमिंग. आणि शरद पवार तर टायमिंग साधण्यामध्ये पहिल्यापासूनच उस्ताद आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारची परीक्षा सुरू असताना पवारांनी मोदींची भेट घेतली आहे. या भेटीवरून एक आठवण, शरद पवार आपले राजकारणातले गुरु आहेत असं मोदींनी म्हटलं होतं. योगायोग असा की पुढच्या काही दिवसातच गुरुपौर्णिमा आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.